माझा कृष्णा तसा खोडकर नाही, परंतु बारीकशा खोड्या करतो. त्यानुरूप मी कधी-कधी रागावला असेल, परंतु आपली जी 2025ची त्यामध्ये कृष्णानं ज्यावेळेस पेपर सुटला आणि तो बाहेर आला आमची चर्चा झाली, की बाबा कृष्णा किती येईल, काय येईल, की माझी ती अशी एक इच्छा होती, की त्याला कधी विचारेल मी. मी त्याप्रमाणे त्याला विचारलं. परंतु त्यानं असं उत्तर दिलं, की "पप्पा माझं फिजिक्स खूप अवघड गेलं आणि आता मार्क किती येतील ती काही मी सांगू शकत नाही." तसं झाल्यानंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर पुन्हा त्याला मी म्हणत होतो, की "चेक कर, चेक कर." मग ते म्हणत होता, की "नाही चेक करायचं मला, मी बघतो उद्या आन्सर की आल्यानंतर." मी म्हणलं, "मग बस आता तू रिपीटर करत." तर त्यानं रडायला चालू केलं आणि ज्या मी जीवनामध्ये आत्तापर्यंत तेवढं काही रागावलं नव्हतं, त्या नीट ह्या परीक्षेमध्ये रागावलो होतो. मी कृष्णा विश्वनाथ शिंदे. मी IIBN आहे. मी राहणार नावलगाव, तालुका पालम, जिल्हा परभणी येथून आलेलो आहे. माझे वडील शेती करतात आणि आई गृहिणी आहे. माझा नीट 2025चा स्कोअर 561 आहे. सुरुवातीला बायो जेव्हा सोडवायला सुरू केलं तेव्हा पहिल्यांदाच पेपर देऊ लागलो 2000 नीटचा. त्याच्यामुळं सुरुवातीला घाबरट होऊ लागली. पण त्यानंतर जेव्हा सोडवायला लागलो बायो फास्ट होऊ लागले, जे सोपे होते. थोड्या वेळानं मी आणखी बायो झालं, थोड्या वेळानं 1 घंटा लागला बायोसाठी. मग त्यानंतर मी केमिस्ट्रीसाठी गेलो. मग त्यानंतर केमिस्ट्री खूप इझी वाटलं, त्यामुळं छान वाटू लागला पेपर सोडवायला. त्यानंतर केमिस्ट्री फास्ट सोडवला आणि मग मी फिजिक्सकडे गेलो. फिजिक्सचे जे पहिल्यांदा बघितलं जरा हार्ड वाटू लागला फिजिक्स. मग सुरुवातीला मी थोडं खूप वेगळं होऊ लागलं जरा. काय होईल फिजिक्स खूप एक पण प्रश्न असं येण्यासारखं वाटू लागला. मग थोडं शांत डोक्याला ठेवलं आणि मग सोडवायला सुरुवात केली. जे थोडे होते येत आहेत. मग सोडवलं थोड्या वेळाने यायला लागले प्रश्न. मग मी जे प्रश्न शेवटी राहिले 4-5 राहिले होते, मग ते तसेच राहू दिले. म्हणलं पुन्हा केमिस्ट्रीमध्ये 2-4 थोडले होते ते सोडवले आणि मग पुन्हा टाईम संपला त्यामुळे 4-5 राहिले. नीटचा पेपर दिल्यानंतर जेव्हा मी पप्पासोबत घरी जाऊ लागलो तेव्हा पप्पांनी विचारलं कसा गेला पेपर. मी म्हटलं फिजिक्स थोडा हार्ड गेला आणि त्याच्यामधले 4-5 प्रश्न सोडू नाही दिले. मग त्यांना थोडा ताण आल्यासारखं झालं. पण जेव्हा घरी गेलो आणि विचारू लागले सगळेजण कसा गेला पेपर, तेव्हा त्यांनी सांगितलं की 4-5 गेले पेपर, प्रश्न सोडले. तेव्हा त्यांना आणखीनच वेगळं वाटू लागलं, थोडं टेन्शनसारखं. त्यानंतर ते म्हणू लागले पेपर चेक कर. पण मी म्हटलं